श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 8 मार्च रोजी आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचे बरेच सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचे आहेत। त्यातलाच आज पहिला व्हिडिओ आहे। महाशिवरात्रीविषयी तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील। जसे की महाशिवरात्री व्रताचे नियम, केस धुवावेत का, गर्भवती महिलांनी व्रत धरावे का, मंदिरामध्ये जावे का, मासिक पाळीमध्ये काय करावे म्हणजेच आपल्या पिरियड्समध्ये, आणि महाशिवरात्रीमध्ये घरात पूजा कशी करावी, मंदिरात पूजा कशी करावी, शिवलिंगावर काय अर्पण करावे, काय अर्पण करू नये, या सर्व विषयांची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल, मनामध्ये काही प्रश्न उरणार नाहीत आणि सगळ्याच व्यवस्थित गोष्टी तुम्ही महाशिवरात्री दिवशी करू शकाल। पृथ्वीची महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा याच तिथीला आपल्या महादेवांनी रौद्ररूप धारण केले होते, म्हणूनच याला महाशिवरात्री किंवा कालरात्री असे देखील म्हटले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य उत्तर नारायणात प्रवास सुद्धा या दिवशीच आरंभ करतो। हरिणांना मृग नक्षत्र आणि पारधांना व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले, हे घडले तो दिवस म्हणजे सुद्धाच महाशिवरात्र। या दिवशी जागरणाला अतिशय महत्त्व आहे। इच्छापूर्तीचे अनेक उपाय शिवमहापुराणामध्ये 1001 उपाय जवळजवळ दिलेले आहेत, त्यामुळे आपण बरेचसे उपाय या दिवशी करून आपली इच्छापूर्ती करू शकतो। हा वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी करण्याच्या सेवा असतील, उपाय असतील त्या टाळू नका, या आवर्जून करा। आता हे व्रत कोण कोण धरू शकतं तर कुमारिका, विधवा स्त्रिया, सौभाग्यवती स्त्रिया, वृद्ध स्त्री पुरुष, मुले मुली, याला वयाचा अट नाही, सौभाग्य किंवा विधवा हा फरक नाही, कोणीही हे व्रत धरू शकतं। फक्त गर्भवती महिलांनी हे व्रत धरू नये, कारण शंकराच्या मंदिरात जाणेच गर्भवती महिलांना वर्ज्य आहे, त्यामुळे गर्भवती महिलांनी हे व्रत धरू नये। त्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, कांदा लसूण नसलेला। घरातल्या शिवपिंडीची पूजा तुम्ही करू शकता, मात्र मंदिरामध्ये जाणे वर्ज्य आहे। तुम्ही घरातल्या शिवपिंडीची पूजा करू शकता। उपवासाचे पदार्थ तुम्ही नक्कीच या दिवशी खाऊ शकता, जे काही तुम्हाला खायचे ते, मात्र भगर ज्याला आपण वरईचे तांदूळ म्हणतो, म्हणजे उपवासाचा भात, उपवासाचे तांदूळ जे येतात ते सोमवारच्या कोणत्याही म्हणजे शंकराच्या कोणत्याही व्रताला वर्ज्य आहेत, त्यामुळे भगर सोडून तुम्ही या दिवशी उपवासाचे कोणतेही पदार्थ खाऊ शकता। मात्र आपले पित्त उसळू नये आणि पित्ताचे कोणते त्रास होऊ नयेत म्हणून शक्यतो दूध प्या, ताक प्या, लस्सी प्या, फळं खा, जेणेकरून तुम्हाला आजार कुठलाही होणार नाही। हा व्रत आता 8 तारखेला सकाळपासून म्हणजे 7 तारखेला रात्री जेवाल ते तुम्हाला 8 तारखेला सकाळपासून ते 9 तारखेला सकाळपर्यंत असा 24 तास तुम्हाला हा उपवास करायचा आहे। म्हणजे 7 ला रात्री तुम्ही जेवायचं आहे, त्यानंतर तुम्ही जेवायचं नाहीये, ते तुम्ही 9 ला सकाळी 9 तारखेला सकाळी उत्तर पूजा करून मगच तुम्हाला जेवायचं आहे। अशा प्रकारे हा उपवास धरायचा असतो। वर्षभर कोणतेही व्रत करू शकत नसाल तर महाशिवरात्री अवश्य धरा। या व्रताने तुम्हाला भरपूर पुण्यफळ मिळते आणि भरपूर साऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल देखील घडतात। पिंडीवर अभिषेक नुसत्या पाण्याने सुद्धा, 1 लोटा जल म्हणतात ना, 1 लोटा जल, 1 लोटा पाण्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात। मात्र ते पाणी आपल्या घरातून न्यावे, मंदिरातूनच पाणी घेऊन तिथेच वाहणे हे चुकीचे आहे। आपल्या घरातून पाणी न्यावे आणि ते मंदिरामध्ये अर्पण करावे। याचप्रमाणे या दिवशी बेलाचे वृक्ष, चंदनाचे वृक्ष याची देखील पूजा केली जाते। बेलाची पानं आपल्या महादेवावर म्हणजे महापिंडीवर वाहिली जातात। या दिवशी बेलाचे झाड लावणे, चंदनाचे झाड लावणे, धोत्र्याचे झाड लावणे हे देखील शुभ मानले जाते। झाड लावताना तुमच्या इथे जर जागा असेल तर झाड लावताना तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि या झाडाला व्यवस्थित वाढवायचे आहे। असे म्हटले जाते की जसे जसे हे झाड वाढेल तशा तशा तुमच्या मनातील सर्व इच्छा हळूहळू करत पूर्ण होत जातील। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी दानही करू शकता, उपवासाचे पदार्थ, त्याचप्रमाणे बेलफळ, बेलाचे झाड, चंदनाचे झाड
हे तुम्ही दानही करू शकता. एखाद्याने ते लावावे, त्याची काळजी घेईल अशा व्यक्तीला तुम्ही हे दान करू शकता. कवठाचे फळ अत्यंत प्रिय आहे, बेलफळ अत्यंत प्रिय आहे महादेवाला. मात्र नारळाचे पाणी कधीही शिवशंकरावर म्हणजे शिवपिंडीवर चढवू नये, कारण नारळ हा लक्ष्मीप्रिय लक्ष्मीकारक मानला जातो आणि त्याचे पाणी जे आहे ते अर्थातच निमुळत्या भागावरून उतरून ते खाली जाते. त्यामुळे नारळाचे पाणी शिवलिंगावर कधीही वाहू नये. शुभ्र वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र सुद्धा तुम्ही या दिवशी महादेवाला अर्पण करू शकता. मंदिरामध्ये पूजा करा किंवा घरात पूजा करा, कुठेही पूजा करा, मात्र मनापासून भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा करण्याला महत्त्व आहे. पंचामृत जे तुम्ही करणार आहात ते कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवू नये, त्याचे विष होते असं म्हटलं जातं. म्हणून स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे पंचामृत ठेवायचे आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे अखंड जे तांदूळ असतात, अखंड तांदूळ हे पिंडीवर वाहिले जातात आणि पिंडीचा जो निमुळता म्हणजे जो असा भाग आहे तो तुम्हाला उत्तर दिशेला करायचा असतो. ही दिशा महत्त्वाची आहे. देवघरात जरी पिंड ठेवाल तरी निमुळत्या भागाचं तोंड हे उत्तरेकडे आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा, अन्यथा ती पूजा चुकीची मानली जाते. ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही बेलपत्र बेलफळ या दिवशी चढवू शकता. त्याचप्रमाणे तांदूळ, अखंड तांदूळ जे पांढरे शुभ्र आहेत, ज्याला हळद कुंकू काहीही लावायचं नाहीये. गेज वस्त्र म्हणजे कापसाची माळ, ह्याला सुद्धा हळद कुंकू काहीही लावायचं नाहीये, ते देखील तुम्हाला तसेच व्हायचे आहे. जे काही व्हाल ते थोडंसं ओलं करून म्हणजे तांदूळ ओले करून तुम्हाला व्हायचे आहे. कोरडा अभिषेक म्हणजे महादेवांना वर्ज आहे. जे काही व्हाल ते ओलं आणि थंड असावं ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. याचप्रमाणे या दिवशी तुम्ही सेवा काय काय करू शकता तर शिवस्तुतीचा पाठ करू शकता. त्याचप्रमाणे शिवकवच म्हणू शकता. ओम नमः शिवायचा जप करू शकता किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करू शकता. पूजेमध्ये शंख चुकूनही तुम्हाला वापरायचा नाहीये, कारण शंखासुराचा वध महादेवांनी केलेला होता. त्यामुळे शंख आणि महादेव यांचे जमत नाही, त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये करू नये. हळद कुंकू चुकूनही महादेवाच्या पिंडीवर वाहू नये, कारण हळद कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि महादेव हे वैरागी मानले जातात. त्यामुळे हळद कुंकवाचा वापर करू नये. त्याऐवजी चंदन, भस्म, पांढरे चंदन याचा वापर करावा, म्हणजे महादेव लवकरच प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे तुळशी पत्र सुद्धा कधीही शंकराच्या पिंडीवर वाहू नये, कारण तुळशीने श्राप दिलेला होता की मी शंकराच्या पिंडीवर कधीही विराजमान होणार नाही. नारळ पाणी सुद्धा वाहू नये, हे पण तुम्हाला मी सांगितले आहे. दूध जे आहे ते गरम कधी वाहू नये. पॅकेटमधले दूध वाहू नये, तर कच्चे दूध जे आपल्याकडे येऊन लोक घालतात ते कच्चे दूध किंवा जिथे मिळते तिथे जाऊन गाईचे दूध आणून ते दूध व्हावे, मात्र कच्चे दूध व्हावे. कोमट तापवलेले दूध कधीही शिवपिंडीवर वाहू नये. गंगाजल, जर तुमच्याकडे दूध नसेल तर काय करावे, सरळ गंगाजल किंवा साधे जल घ्यावे आणि ते तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. दोन्हीचे समान पुण्य तुम्हाला मिळते. केवड्याचे फूल कधीही शंकराच्या पिंडीवर वाहू नये. केवड्याला सुद्धा महादेवांचा श्राप होता असे म्हटले जाते. शेंदूर कधीही महादेवांवर वाहू नये असे देखील म्हटले जाते. उपवास तुम्हाला दिवसभर सांगितल्याप्रमाणे करून 24 तासांनी म्हणजेच आज सकाळी ते उद्या सकाळी असा तुम्हाला उपवास करायचा आहे. भगर आणि वरई या दिवशी वर्ज्य आहे. गर्भवती स्त्रियांनी हे व्रत धरू नये आणि धरले तरी तुम्हाला झेपत असेल तरच धरावे. खाऊन पिऊन धरावे. फळं दूध भरपूर खावे. मात्र खरं तर महाशिवरात्रीचे व्रत हे गर्भवती महिलांसाठी नाही आहे. 1 वर्ष थांबलात तरी चालेल, पुढच्या वर्षी तुम्ही हे व्रत धरू शकता. मंदिरात तर चुकूनही प्रवेश महादेवांच्या करू नये. 11वा अध्याय शिवलीलामृतातला रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो. या दिवशी संपूर्ण शिवलीलामृताचे पाठ जरी करायला जमला नाही तरी किमान 11वा अध्याय जर वाचलात तर संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे फळ तुम्हाला मिळते. म्हणून हा एक अध्याय जरूर वाचावा. त्याचप्रमाणे धोत्र्याचे फूल आणि धोत्र्याचे फळ सुद्धा व्हावे. शंकरांना ते अत्यंत प्रिय आहे. या दिवशी केस अवश्य धुवावेत. केस धुवूनच आपल्याला शिवपिंडीपाशी जायचं आहे. मात्र केसातले पाणी ठिपकत आहे आणि तसेच जात आहात असं करू नका. केस स्वच्छ पूर्ण टिपा. केस तुमचे कोरडे झाल्यानंतर तुम्ही पूजेला बसा. तुमच्या केसांचे पाणी कधीही शिवपिंडीवर पडले नाही पाहिजे.
केस बांधूनच तुम्हाला शिवपिंडीची पूजा करायची आहे. पूर्ण प्रदक्षिणा कधीही मंदिरामध्ये घालू नये, अर्ध प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे. पिरियड गर्भवती पिरियड जर असेल तर काय करावे, तर पिरियडच्या महिलांनी फक्त उपवास धरावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय हा जप करावा. मोबाईलवर शिवकवच, रुद्राध्याय, 11वा अध्याय हे तुम्ही वाचू शकता आणि दिवसभर जप करू शकता. घरात एखाद्या स्त्रीला जरी पिरियड असेल तर बाकीच्यांनी देवधर्म पूजा केले तरी सुद्धा गोमूत्र शिंपडून चालू शकतं. या दिवशी महाशिवरात्रीची कथा अवश्य वाचा, शिवलीलामृताचे पारायण अवश्य करा आणि केस अवश्य धुवा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत. 8 तारखेला महाशिवरात्र येत आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हे सगळे नियम पाळायचे आहेत. आता स्वामींची गाथा या चॅनलवर सुद्धा मी याच्या सेवा टाकणार आहे, त्यामुळे स्वामींची गाथा हे चॅनल सुद्धा पाहायला विसरू नका. तिथे फक्त 2-2 मिनिटांचे उपाय मी सांगते, पण अतिशय पॉवरफुल आणि जबरदस्त असे उपाय असतात, तर पाहायला विसरू नका स्वामींची गाथा. श्री स्वामी समर्थ.